हॅलो स्टुडंट्स, लास्ट पिरियडला आपण टीनेजर्स प्रेयर्स या पोएमचा अर्थ समजून घेतलेला होता आणि काही व्होकॅब्युलरीज आपण काढली होती. तुम्ही त्याचा अभ्यास केला असेल. आता आपण या पोएमचा वॉर्मिंग अप, चिटचॅट्स आणि इंग्लिश वर्कशॉप बघणार आहे. सो लिसन केयरफुली. चिटचैट में दिया है, फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 to each of the following. यानी कुछ सेंटेंस दिए हैं, उनको अपने को 1 से 5 तक की रेटिंग देना है. जो सेंटेन्स दिलेले आहे त्यांना 1 ते 5 पर्यंत, म्हणजे तुम्ही कोणतं काम पहिले कराल, कोणाला फर्स्ट नंबर द्याल, प्रेफरन्स द्याल, कोणाला सेकंड नंबर प्रेफरन्स द्याल, ते आपल्याला ठरवायचं. सिच्युएशन काय आहे बघा. व्हेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन, व्हॉट डू यू जनरली डू. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादं इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचं आहे तेव्हा तुम्ही जनरली काय कराल. यामध्ये पहिले दिलं आहे कन्सल्ट पॅरेंट्स एल्डर, म्हणजे आपण जे आपले मोठे आहे किंवा पॅरेंट्स आहेत त्यांच्यासोबत कन्सल्ट करू, म्हणजे विचार करू. सेकंड आहे कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस, म्हणजे एक सल्ला घेण्याकरता आपण मित्रांसोबत कॉन्टॅक्ट करू. प्रे टू गॉड फॉर गायडन्स, म्हणजे देवाने आपल्याला काही गायडन्स केलं पाहिजे याच्याकरता प्रे करू. थिंक डीपली इन सायलेन्स, थिंक डीपली इन सायलेन्स म्हणजे एकांतामध्ये आपण शांतपणे विचार करू. आस्क युअर टीचर फॉर हेल्प, मदतीकरता टीचरला विचारू. आणि लास्ट आहे टॉस अ कॉइन टू डिसाईड, म्हणजे काय डिसाईड करायचं हे काही कळत नसेल तर मग एक टॉस करू. तर याला आपल्याला तुम्ही पहिले काय काय कराल याच्याकरता काही प्रिफरन्स द्यायचं आहे. तर हे तुम्हाला ठरवायचं असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाची थिंकिंगनुसार थोडंसं वेगवेगळं येऊ शकतं. पण माझ्या म्हणण्यानुसार जर एखादं आपल्याला डिसिजन घ्यायचं असेल तर आपण फर्स्ट प्रिफरन्स दिला पाहिजे थिंक डीपली इन सायलेन्स. थिंक डीपली इन सायलेन्स म्हणजे शांततेत पहिले आपण विचार करायला पाहिजे. शांततेत आपण पहिले विचार करायला पाहिजे. किंवा मग तुम्ही फर्स्ट प्रिफरन्स हाही घेऊ शकता, प्रे टू गॉड फॉर गायडन्स, म्हणजे गायडन्स करता पहिले प्रे करून घेऊ. नंतर आपण सेकंड नंबर देऊ शकतो कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर. थर्ड नंबरमध्ये येईल फ्रेंड्स ॲडवाईस. फोर्थ नंबरमध्ये येईल आस्क टीचर टू फॉर हेल्प. फिफ्थमध्ये मग पुन्हा आपण थिंक डीपली इन सायलेन्स टाकून आणि टॉस अ कॉइन टू डिसाईड, म्हणजे काहीच नसेल ठरत तर मग ते लास्ट पर्याय म्हणजे टॉस अ कॉइन टू डिसाईड. ओके, या पद्धतीने तुम्ही त्याला नंबर देऊ शकता. इथे मी काही नंबर्स त्याला दिलेले आहे, तुम्ही त्याच्यात थोडाफार बदल करू शकता. सेकंड क्वेश्चन असा आहे, इन पोएट्री व्हेरी ऑफन देअर आर लाईन इन विच द पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली टू ॲन अब्सेंट पर्सन अँड ॲबस्ट्रॅक्ट आयडिया ऑर थिंग ऑब्जेक्ट. म्हणजे या पोएट्रीमध्ये काही लाईनमध्ये पोएट जो आहे हा डायरेक्टली अशा व्यक्तीसोबत बोलत आहे की जो तिथे नाही आहे, त्याला संबोधून तो बोलत आहे. म्हणजे अशी काहीतरी आयडियाने त्यासोबत बोलत आहे. सच अ टॅक्टिक डिव्हाइस यूज बाय द पोएट इन द फिगर ऑफ स्पीच इज कॉल्ड ॲज एपोस्ट्रॉफ. म्हणजे असा परोक्ष संबोधन, म्हणजे जो व्यक्ती समोर नाही आहे अशाबद्दल काहीतरी बोलणे तो तिथे नसताना, अशा याला आपण इंग्रजीमध्ये फिगर ऑफ स्पीच एपोस्ट्रॉफ असे म्हणतो. फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार. जसं एक्झाम्पल दिल्या बा, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, डेथ व्हेअर इज दिस स्टिंग, ओके ओ मॅम आय विश आय कुड लिव्ह विथ यू. असे काही जे सेंटेन्स आहे त्याला आपण एपोस्ट्रॉफ फिगर ऑफ स्पीच असे म्हणतो. इथे मी त्याची डेफिनेशन दिली आहे बा क्वेश्चन नंबर 3 मध्ये. एपोस्ट्रॉफ इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच अ स्पीकर डायरेक्टली ॲड्रेसेस समवन or something that is not present or cannot respond in reality. Apostrophe. The figure of speech should not be confused with apostrophe, the punctuation mark. Punctuation mark जो असतो की नाही तिथे पण आपण apostrophe देत असतो. आणि apostrophe हा एक अलंकार सुद्धा आहे, जिथे जी व्यक्ती किंवा एखादं कोणी डायरेक्ट प्रेझेंट नसतानाही आपण त्याच्यासोबत बोलत आहे त्याला आपण ॲपोस्ट्रॉफ हा फिगर ऑफ स्पीच असे म्हणतो.
जसं एक्झाम्पल आहे पहा, द स्टार बाय जेन टेलरची एक पोएम होती ज्यामध्ये त्यांनी ही ॲपॉस्ट्रॉफ हा फिगर ऑफ स्पीच वापरला होता. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर अप अबोव दी वर्ल्ड सो हाय लाईक्स अ डायमंड इन द स्काय. This poem became one of the most popular nursery rhymes told to little children, often in the form of song. In this nursery rhyming, a child speaks to a star. म्हणजे या रायमीमध्ये काय होत आहे, चाइल्ड हा स्टार सोबत बोलत आहे. Hence, this is a classic example of apostrophe, and therefore this is an example of apostrophe figure of speech. आता या सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला त्यांनी काही सेंटेन्स सुरुवात करून दिली आहे आणि त्याच्या ॲपॉस्ट्रॉफमध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे ओ लाईफ हाऊ, तर आपण समोर म्हणू शकतो, इथे हाऊ डबल झालेला आहे बघा. हाऊ कुड आय मॅनेज यू, म्हणजे तो लाईफबद्दलच बोलत आहे, जो आपल्याच जीवनाबद्दल काहीतरी बोलायचं आहे. तर मग हाऊ कुड आय मॅनेज यू, मी तुला कसं काय मॅनेज करू. सेकंड आहे डिअर गॉड प्लीज, गॉडला काहीतरी प्रार्थना करत आहे, त्यामध्ये आपण काही म्हणू शकतो. कीप मी क्वाईट इन माय डिफिकल्ट डेज, म्हणजे माझ्या डिफिकल्ट डेजमध्ये मला शांत ठेव. ऑर वी से दॅट कीप मी काल्म इन माय डिफिकल्ट डेज, माझ्या डिफिकल्ट डेजमध्ये मला शांत ठेव. डिअर गॉड प्लीज गार्ड अस फ्रॉम एविल, असे म्हणू शकतो. प्लीज गार्ड अस फ्रॉम एविल, म्हणजे दुष्टांपासून माझं संरक्षण कर. थर्ड आहे बुक्स यू आर, म्हणजे इथे आपण बुक्स सोबत बोलत आहे. बुक्स आपल्याला रिप्लाय देणार आहे का नाही, देअरफॉर दिस इज अ एक्झाम्पल ऑफ ॲपॉस्ट्रॉफ. बुक्स यू आर माय डिअर कंपनी, और बुक्सबद्दल आपण म्हणू शकतो यू आर माय रिअल फ्रेंड्स फॉर एव्हर, तुम्ही माझी फ्रेंड्स आहे नेहमी करता. नेक्स्ट आहे एक्झाम आय विश, एक्झामबद्दल आपण काहीतरी बोलत आहे. एक्झाम हा अब्सेंट आहे इथे, त्याच्याबद्दल आपण काहीतरी बोलत आहे. सो एक्झाम्स आय विश यू वेअर नेवर कम, म्हणजे तू कधीच येऊ नको. यू शुड नॉट कम इन माय लाईफ, म्हणजे एक्झामबद्दल आपण काय म्हणू शकतो की तू माझ्या जीवनातच येऊ नको. हां, तर हा झाला ॲपॉस्ट्रॉफ. अजून आहे ओ यू ब्युटिफुल स्काय, स्कायबद्दल आपल्याला काहीतरी बोलायचं आहे, तर काय म्हणू शकतो आपण, ओ यू ब्युटिफुल स्काय सेंड ऑल युअर ब्युटी टू माय लाईफ, म्हणजे तुझ्या जे चांगल्या गोष्टी आहेत त्या माझ्या जीवनात पाठव. ऑर वी से दॅट सेंड ऑल युअर ब्युटी टू दी अर्थ, माझ्या लाईफमध्ये पाठव किंवा अर्थमध्ये पाठव. हां, जे तुम्हाला योग्य वाटते ते एक एक्झाम्पल इथे लिहायचं. ओके, आफ्टर दॅट द इंग्लिश वर्कशॉप. उसके त्याच्या आधी आपण हे पोएमच्या बाजूला जे काही क्वेश्चन दिले आहे पिंक कलरमध्ये, त्याचे काही आन्सर्स बघू. द पहिला क्वेश्चन होता याच्यामध्ये, व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम, म्हणजे या पोएममध्ये जो स्पीकर आहे, जो पोएट आहे, त्याचं एज ग्रुप किती आहे. द आन्सर इज दॅट द स्पीकर इन द पोएम इज एज बिटवीन 30 to 19 इयर्स. टीनेजर्स म्हटलं आहे, म्हणजे टीनेजरचं एज किती असतं, 13 to 19 इयर्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डिसिजन डज द स्पीकर हॅव टू टेक, म्हणजे स्पीकरने कोणतं डिसिजन घ्यायचं आहे. द आन्सर इज द स्पीकर हॅज टू टेक द डिसिजन दॅट विल डिसाइड द फ्युचर कोर्सेस ऑफ हर लाईफ दॅट विल मेक हिम ऑर हर हॅप्पी, म्हणजे असं काय डिसिजन त्याला घ्यायचं आहे की ज्याच्यामुळे तो जीवनामध्ये हॅप्पी होईल. इथे हिम ऑर हर लिहिलेला आहे, एक तर हिम लिहायचं किंवा हर लिहायचं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज ईच न्यू डे फेच, ईच डे फेच. द आन्सर इज ईच न्यू डे फेचेस न्यू बिगिनिंग विथ ब्रिंग्स cheer in the work, with brings cheer in the work. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ शुड, तिथे ए झालेला आहे थोडा, हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन, हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. टेम्पटेशनचा अर्थ काय सांगितला होता आपण, स्ट्रॉंग डिझायर, लालसा, म्हणजे असं काही झालं असेल तर आपण कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे. वेन एव्हर एनी टेम्पटेशन कम्स, म्हणजे जेव्हा केव्हा तुमच्या जीवनामध्ये कोणती लालसा निर्माण होईल, स्ट्रॉंग डिझायर निर्माण होईल, वन शुड से नो फर्मली टू धिस टेम्पटेशन, म्हणजे आपण त्याला नाही म्हटलं पाहिजे. आन्सर इज वेन एव्हर एनी टेम्पटेशन कम्स वन शुड से नो फर्मली
to this temptation. Next question is, what effect does the speaker wish to see in himself at the end of his teens? म्हणजे जेव्हा त्याचं टीनेजर एज संपेल तेव्हा त्याच्यामध्ये काय व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर म्हणजे काय चेंजेस झाले पाहिजे असं स्पीकरची इच्छा आहे. द आन्सर इज द स्पीकर विशेस टू सी इन हिमसेल्फ अ पॉझिटिव्ह इफेक्ट at the end of his teens. When he would complete his teenage and appear in adulthood, he would convince that he had lived good life. He would think that he had done good and nice work. म्हणजे त्याचे जेव्हा टीनेज संपून जाईल आणि तो तिथून आपल्या ॲडल्टहूडमध्ये म्हणजे युवकाच्या याच्यात तो आगमन करेल तेव्हा तो काय म्हणतो, he would convince that he would live good life. म्हणजे तो एक चांगलं आयुष्य जगत आहे. he would think that he had done good and nice work. म्हणजे त्याने एक चांगलं काम केलेलं आहे. in what condition does the poet wish to maintain his body? Answer is the poet wishes to maintain his body clean and fit to face the challenge of everyday life. Next question, whose company does the poet wish for in the walk of life? म्हणजे त्याच्या जीवनाच्या रस्त्यावर त्याला कोणाची कंपनी पाहिजे? द पोएट विशेस द कंपनी ऑफ द गॉड. कोणाची कंपनी पाहिजे त्याला? गॉडची कंपनी पाहिजे इन द वॉक ऑफ लाईफ. आफ्टर दॅट वी प्रोसीड टुवर्ड्स इंग्लिश वर्कशॉप. इथे काही फिल इन द ब्लँक्स दिले आहे, काही मॅच द पेअर्स दिले आहे, ते आपण बघू. बुक्स तुम्ही तुमच्याजवळ ओपन ठेवायचं. दी फर्स्ट, चूज दी करेक्ट ऑल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिवन सेंटेन्सेस. मी इथे डायरेक्ट आन्सर लिहून दिलेला आहे. अकॉर्डिंग टू दी पोएट आर ब्रॉट बाय इच न्यू डेज. काय आहे? न्यू एंडिंग आहे की न्यू बिगिनिंग आहे? द आन्सर इज न्यू बिगिनिंग. वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू. कोणता रोड आपण डिसाईड केला पाहिजे? ग्रेट डिस्ट्रेसकडे जाणारा की ग्रेट सक्सेसकडे जाणारा? द आन्सर इज ग्रेट सक्सेस. दी पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज. कशाकरता स्टँड? व्हॉट इज राईट याकरता त्याने स्टँड केलेलं पाहिजे. अँड दी लास्ट इज दी पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन दी बेस्ट इयर ऑफ हिज लाईफ. म्हणजे त्याचे टीनेज इयर्स जे आहेत ते आयुष्यातले कसे बेस्ट इयर्स पाहिजे, वर्स्ट नाही पाहिजे. काय पाहिजे? बेस्ट इज द करेक्ट आन्सर हियर. सेकंड क्वेश्चन, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. पोएममधून काही रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधायचे आहे. द फर्स्ट इज मेक, टेक. सेकंड सक्सेस, डिस्ट्रेस. थर्ड सी, मी. फोर इल मे वे, डे. एंड लास्ट इज सी मी. रिपीट हो गया वो, ठीक है. 4 लिखना है कोई भी. व्हाट इज द राइमिंग स्कीम ऑफ द पोएम. राइमिंग स्कीम क्या है? तो यहाँ पे अगर हम फर्स्ट स्टैंजा देखते हैं तो लास्ट वर्ड वहाँ है बिगिनिंग. मेक, चूज, टेक. बिगिनिंग को अगर आपण जर ए दिला तर मेकला बी होईल. चूज पण वेगळा आहे तर सी होईल. आणि टेक हा पुन्हा मेक टेक सारखा आहे म्हणजे तो बी होईल. म्हणून इथे रायमिंग स्कीम येईल ए बी सी बी. थर्ड स्टँजा, सेकंड स्टँजामध्ये पण तसं लाईफला ए दिलं, सक्सेसला बी दिलं, रोडला जर आपण सी दिलं तर डिस्ट्रेस येते. म्हणजे सक्सेस, डिस्ट्रेस ही सुद्धा रायमिंग वर्ड आहे. म्हणजे इथली या पोएमची रायमिंग स्कीम काय आहे? ए बी सी बी. ए बी सी बी. फोर्थ, मॅच द लाईन इन कॉलम ए विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम बी. इथे आपण डायरेक्ट आन्सर लिहिलं आहे बघा. फर्स्ट, डिसिजन आय मस्ट मेक हे आहे इन्व्हर्शन. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड हा आहे एपोस्ट्रॉफ. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड अलिट्रेशन. जिथे इथे डी डीचा रिपीट झाला आहे देअरफॉर इट इज अ अलिट्रेशन. आय कॅन चूज टू टेक दी रोड ऑफ लाईफ डिसिजन मेटाफर. म्हणजे इथे या चारही फिगर ऑफ स्पीच या पोएममध्ये आलेल्या आहे. अलिट्रेशन म्हणजे काय बघा. इट इज द ऑकरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड इन द फ्रेज, सेंटेन्स एक्सेट्रा सच ॲज
दॅट लाईफ इज लिव्ह इट्स व्हेरी बेस्ट. म्हणजे असा एक्झाम्पल की जिथे सेम साऊंड रिपीट होतो. जसं या एक्झाम्पलमध्ये जे लाईफ इज लिव्ह इथे LL हा रिपीट झालेला आहे. देअरफॉर इट इज अन एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन फ्रॉम अदर पोएट. ओके. नाव द फिफ्थ क्वेश्चन इज एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे ही. फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस ईच एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट ऑन ईच एलिमेंट. आपल्याला काही फॉर्मॅट दिले आहे इथे. स्ट्रक्चर कसं असावं, साईज, लेंथ, हाऊ मच किती असायला पाहिजे, रूल्स अँड रेग्युलेशन्स कोणते असायला पाहिजे, डूज अँड डोंट्स म्हणजे काय करायचं काय करू नये, आणि टाईप ऑफ क्वेश्चन्स, नो क्वेश्चन्स असायला पाहिजे की WH टाईप क्वेश्चन्स असायला पाहिजे. अशाबद्दलचं आपल्याला एक फ्रेम तयार करायची आहे. आणि एक इंटरव्ह्यू आपल्याला घ्यायचा आहे. ते इंटरव्ह्यूचा क्वेश्चन्स आपल्याला नंतर आहे. पहिले आपल्याला एक स्ट्रक्चर तयार करायचं आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये आपण काय करू, इंट्रोड्यूस द इंटरव्ह्यू अँड आस्क क्वेश्चन दॅट अलाउ लिसनर टू अंडरस्टँड व्हाय दी पर्सन इज बिंग इंटरव्ह्यू. ओके. मेन क्वेश्चन्समध्ये काय येणार, द स्टार्ट आस्किंग WH क्वेश्चन्स. WH क्वेश्चन्सनी त्याला आपल्याला विचारायचं आहे व्हॉट, व्हाय, हू, हाऊ, व्हेन, वेअर एक्सेट्रा. concluding question that involves future plans of the interview or any other message that needs to be conveyed. म्हणजे असे क्वेश्चन आपल्याला विचारायचे की ज्याच्यामध्ये इंटरव्ह्यू देणाऱ्याचे फ्युचर प्लॅन्स आपल्या लक्षात येईल आणि तो काय मेसेज देत आहे ते सुद्धा लक्षात येईल. साईज, लेंथ, हाऊ मच. टिपिकली अन इंटरव्ह्यू वूड हॅव अबाउट 10 क्वेश्चन्स इन टोटल. एक शॉर्ट इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये एक 10 मिनिटाचा इंटरव्ह्यू आणि 10 क्वेश्चन्स असायला हवे. डूज अँड डोंट्स, रूल्स अँड रेग्युलेशन. डू नॉट बी रूड, ऑलवेज बी पोलाईट. इंटरव्ह्यू घेताना रूडली काही विचारायचं नाही आहे. ऑलवेज बी पोलाईट, नम्रतेने विचारायचं आहे. डू नॉट आस्क एक्स्ट्रीम पर्सनल क्वेश्चन, एकदम पर्सनल क्वेश्चन्स विचारायचे नाही. डू थ्रू रिसर्च ऑन द टॉपिक बिफोर बिगिनिंग द इंटरव्ह्यू. ज्या टॉपिकवर आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्याच्यावर आपला थोडाफार आधी रिसर्च झाला पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे. डू आस्क क्वेश्चन रिलेव्हंट टू द टॉपिक. जो टॉपिक आपण निवडलेला आहे इंटरव्ह्यूसाठी त्याच टॉपिकशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन्स विचारायचे आहे. डू मेक द इंटरव्ह्यू फ्री फ्लोईंग अँड नॉट टू मॉन्टोज. एकदम इंटरव्ह्यू हा फ्री फ्लोईंग झाला पाहिजे. डू नॉट सिम्पली आस्क क्वेश्चन दॅट रिझल्ट इज जस्ट वन वर्ड येस ऑर नो आन्सर आस्क थ्रू WH क्वेश्चन. म्हणजे असे क्वेश्चन नाही विचारायचे की ज्याचा आन्सर एका वर्डमध्ये किंवा येस नोमध्ये येईल. ओके. These are the do's and don'ts. Next question, prepare a set of 10 questions to interview any successful teenagers. You may use the following guidelines. एक इंटरव्ह्यू तयार करायचा आहे, त्याच्याकरता आपल्याला खालील पॉईंट्सचा मदत घ्यायची आहे. नेम ऑफ द इंटरव्ह्यू, नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर्स, टॉपिक्स निवडायचा आहे, व्हेन्यू कुठला असेल, कुठे घेते आपण, स्टुडिओ, TV चॅनल, ऑडिटोरियम, हॉल एक्सेट्रा, डेट, टाईम, ड्युरेशन अँड एनी 10 क्वेश्चन्स. याच्यामध्ये पण आपल्याला पॉईंट्स त्यांनी दिलेले आहे. बुक्समध्ये बघा, टेक्स्टबुकमध्ये. अवॉइड पर्सनल क्वेश्चन्स, अवॉइड व्हेरी कॅज्युअल अँड चीप वल्गर लँग्वेजेस एक्सेट्रा. सो इथे आपण एक फॉर्मॅट तयार केलेला आहे बघा. नेम ऑफ द इंटरव्ह्यू म्हणजे जो इंटरव्ह्यू देणार आहे सिद्धी देशमुख. नेम ऑफ इंटरव्ह्यूअर जो घेणार आहे सत्या नारायण. टॉपिक आहे स्पोर्ट. काय केलं आहे टॉपिकमध्ये, विनर ऑफ इंटर कॉलेज बॅडमिंटन चॅम्पियनशिप ती जिंकलेली आहे सिद्धी. व्हेन्यू आहे स्पोर्ट क्लब नागपूर, जिथे ती चॅम्पियनशिप खेळायला जाते स्पोर्ट क्लब तिथे. 21 जुलै 2020. टाईम आहे मॉर्निंग 10 AM आणि ड्युरेशन आहे 20 minutes. क्वेश्चन्स इज लाईक दॅट. हॅलो सिद्धी, थँक यू फॉर टॉकिंग टू अस टुडे. कॅन यू लेट अस नो हाऊ यू फेल्ट व्हेन यू फायनली ओन दी इंटर कॉलेज बॅडमिंटन चॅम्पियनशिप लास्ट मंथ. म्हणजे आता तुला कसं वाटत आहे की जेव्हा तू लास्ट मंथमध्ये इंटर कॉलेज बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली होती. सेकंड क्वेश्चन इज हाऊ डिड यू प्रिपेअर
फॉर सच अ इम्पॉर्टंट इव्हेंट? व्हॉट वॉज युअर डेली रुटीन? म्हणजे तू कसं काय ह्या इम्पॉर्टंट इव्हेंटसाठी प्रिपेअर केलं आणि तुझं डेली रुटीन काय आहे? डिड यू फेस एनी चॅलेंज ड्युरिंग युअर प्रिपरेशन फॉर दिस इव्हेंट? काही तुला चॅलेंजेस आले का, कठीणाई आली का? नेक्स्ट, वॉज देअर एनी कॉम्पिटिटर who you felt was better than you or was more challenging than the other? Next question, how did you overcome any nervousness before every match? What was your state of mind going into the all important final match of the competition? या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारायचे आहे. फॉर एक्झाम्पल, आर यू प्रिपेअर फॉर अ करिअर इन स्पोर्ट, पर्टिक्युलर इन बॅडमिंटन? म्हणजे तुला स्पोर्टमध्ये विशेषतः बॅडमिंटनमध्ये काही करिअर करायचं आहे का? डू यू हॅव एनी वर्ड ऑफ ॲडवाईस फॉर अदर यंग टॅलेंट हू ऑल्सो वॉन्ट टू फॉलो ऑन युअर फुटस्टेप? म्हणजे असं जे नवीन मुलं आहे ज्यांना या बॅडमिंटनच्या याच्यामध्ये काही करिअर करायचं आहे, त्यांना तू काही ॲडवाईस देशील का फ्यू वर्ड्समध्ये? हा क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये या प्रकारचा टाकायचा आहे, ज्यामध्ये एखादी ॲडवाईस समाजाकरता किंवा ज्यांचा आपण इंटरव्ह्यू घेत आहे त्यांच्याकरता, इथे जसं बॅडमिंटनचं स्पोर्ट्स आहे तर जे मुलं बॅडमिंटन खेळतात त्यांच्याकरता काय ॲडवाईस द्यायची आहे, काय सजेशन द्यायचे आहे नवीन मुलांकरता, ते तुम्हाला अशाबद्दलचा क्वेश्चन तिथे विचारावं लागेल. ओके. द 7th क्वेश्चन इज, रीड दी पोएम, राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ दी पोएम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस विथ दी हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. हे पॉईंट्स आपल्याला दिलेले असतात आणि आपल्याला याच्यावरून ॲप्रिसिएशन म्हणजे कवितेचा एक सारांश लिहायचा असतो. दिस इज ॲन परमनंट क्वेश्चन ऑफ एक्झाम. 5 मार्क्ससाठी विचारतात. फर्स्ट आहे टायटल ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर. सेकंड आहे पोएट्स नेम इज जे मोर्स. रायमिंग स्कीम आपण मगाशी बघितली ABCB. फेवरेट लाईन, तुम्हाला जी फेवरेट लाईन वाचते ती ॲड करायची. मी ॲड केली आहे इथे, प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी. आणि इथे थोडक्यामध्ये 2 लाईन 3 लाईनमध्ये सेंट्रल आयडिया ऑफ दी पोएम ती इथे तुम्हाला लिहायची आहे. इथे आपण लिहिली आहे, दी सेंट्रल आयडिया ऑफ दी पोएम इज द टीनेजर्स डिझायर to be able to take the right decision that leads to success in life. The teenagers requesting the Lord to help guide him in his journey in life and stay with him as he has to take important decisions on a daily basis. He simply wants to choose the right path that helps him keep his mind clean and avoid all temptation or roads that leads to distress. It is a beautiful poem that shows how a teenager wants to do the right thing and needs the Lord's help to ensure he does not stray from his moral. शॉर्टमध्ये 2 लाईन्स लिहायच्या. फिगर ऑफ स्पीच यामध्ये आली होती, आपण बघितलं होतं, ॲपोस्ट्रॉफ आणि एलिट्रेशन. स्पेशल फीचर्स काय आहे या पोएमचे? दिस इज अ शॉर्ट बट क्वाईट वेल स्ट्रक्चर्ड पोएम. In the first 2 stanzas, the speaker of the poem thinks deeply about the burden of making choice. In the following 2 stanzas, the speaker of the poem seeks God's help to show him at the right path. In the final stanza, the speaker concludes that he will always cherish the teenage years spent under the constant guidance of Almighty God. And why you like this poem? Last point, I like this poem for its clear and important message. यामधून एक क्लिअर आणि इम्पॉर्टंट मेसेज दिलेला आहे. ॲज अ टीनेजर मायसेल्फ आय कॅन व्हेरी वेल रिलेटेड टू धिस व्हेरी रिलेव्हंट मेसेज. मी आता टीनेजमध्ये आहे म्हणून तो माझ्याकरता इम्पॉर्टंट मेसेज आहे. नेक्स्ट आहे, तुम्हाला याच पद्धतीने एक पोएम तयार करायची आहे. कंपोज अ शॉर्ट प्रेयर इन इंग्लिश आस्किंग गॉड टू गाईड यू इन युअर टीनेज इयर्स. म्हणजे तुम्ही टीनेज इयरमध्ये असताना गॉडकडे तुम्हाला एक प्रेयर करायची आहे. लेटर यू कॅन इवन ट्राय टू मेक द लाईन्स रायमिंग टू गिव्ह
इट इज अ पोएटिक फॉर्म. पोएटिक फॉर्म येण्याकरता काही रायमिंग्स वर्ड सुद्धा तुम्ही यामध्ये यूज करू शकता. आपण इथे फॉर एक्झाम्पल एक तयार केली आहे बघा. ओ लॉर्ड आय हॅव अ रिक्वेस्ट प्लीज हिअर मी व्हॉट आय से. म्हणजे देवा माझी तुझ्याकडे विनंती आहे की प्लीज ऐक मी काय म्हणत आहे. टू वॉक ऑन दी बेस्ट पाथ गिव्ह मी स्ट्रेंथ. म्हणजे एक चांगल्या मार्गावर चालण्याकरता मला शक्ती दे. आय होप आय मेक अ राईट चॉईस फॉर दी पाथ ऑफ हॉनेस्टी. म्हणजे सत्याच्या मार्गावर चालण्याकरता मला एक चांगला मार्ग मिळेल. ॲज यू सी मी फ्रॉम अबोव. आणि तू मला वरून बघत आहे. इट हॅज मेनी चॅलेंजेस अँड हॅव मेनी ब्लेम्स इन माय चूजन पाथ. आय होप दॅट यू गिव्ह मी स्ट्रेंथ फॉर दिस. एक अशी 2-3 लाईनची पोएम तुम्हाला तयार करायची आहे. ओके स्टुडंट्स, नाव द लास्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर लाईन. लुक अराउंड इन युअर vicinity, your family, friends, neighbors, classmates, etc. and write about any 4 teenagers who have made a name for themselves by doing something extraordinary. 4 तुम्हाला पॉईंट दिलेले आहे. फॅमिलीमधला एखादा, फ्रेंड्स, नेबर आणि क्लासमेट यांचे नाव तुम्हाला लिहायचे आहे आणि त्यांनी आयुष्यात काय एक्स्ट्रॉर्डिनरी केलं त्यांच्या टीनेज इयर्समध्ये ते पॉईंट तुम्हाला शॉर्टमध्ये लिहायचे आहे. फॉर एक्झाम्पल फॅमिलीमध्ये एक नाव घेतलं आपण अर्णव. व्हॉट स्पेशल एक्स्ट्रॉर्डिनरी टास्क ही डू. सेव्ह किड फ्रॉम ड्रॉइंग. सेकंड माय फ्रेंड इज शांतकुमार. व्हॉट ही डू. सेट अ लायब्ररी फॉर द यंग टॅलेंटेड स्टुडंट. यंग टॅलेंट स्टुडंट करता त्यांनी एक बेंचमार्क स्थापन केलेला आहे. नेबर्स राहुल अँड निशांत कलेक्ट द मनी अँड एज्युकेशनल थिंग फॉर पुअर स्टुडंट. जे पुअर स्टुडंट आहेत त्यांच्याकरता त्यांनी मनी आणि एज्युकेशनल थिंग्स जमा केलेले आहेत. क्लासमेट्स माय क्लासमेट्स इज अमर. व्हॉट ही डू. एज्युकेट दी ओल्ड पीपल इन देअर विलेज. त्याच्या गावामध्ये जे ओल्ड पीपल होते त्यांना त्यांनी एज्युकेट केलेलं आहे. सो दिस इज वी कंप्लीट हिअर दी अवर वर्कशॉप ऑफ पोएम टीनेजर्स प्रेयर.